आज आपण पालकची भजी कुरकुरीत कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य: ओवा, चवीपुरतं मीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, हिरवी मिरची, लसूण, आलं बारीक दळून घेतलंय, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट। पालक आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याचे देठ पण काढून घेतले आहे। पालक आता आपण कट करून घेऊ। जास्त बारीक पण नाही करायची, अशा आबडधोबडच कट करायची। पालक अशा प्रकारे आपण कट करून घेऊ आणि राहिलेली पालक पण आपण अशीच कट करून घेऊ। त्याचबरोबर आपण थोडीशी कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली आहे। बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडासा ओवा, चवीपुरतं मीठ, हिरवी मिरची, लसूण, आलं यांचं वाटण केलं, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद। त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं बॅटर तयार करायचं आहे। अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालं आहे। त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालू, त्यावरती पालक पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स केलं तर आपण मोहन घालू 1 चमचा। अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालंय। आपलं तेल गरम झालंय, आपण त्यामध्ये भजी सोडू। भजी लगेच सोडायची, नाहीतर पीठ पटकन पातळ होऊन जातं। भज्यांना लगेच हलवायचं नाही, 1 मिनिट झाल्यावरती मग व्यवस्थित हलवून घ्यायची, नाहीतर ते एकमेकांना चिटकून जातं। कमी गॅसवरती 3-4 मिनिटांसाठी व्यवस्थित तळून घ्यायची। आपली भजी बघा किती छान तळली गेली आहे, अजिबात तेलकट नाही आणि छान कुरकुरीत आवाज येतो। दुसरी बॅच पण आपण छान अशीच कुरकुरीत तळून घेऊ। अशा प्रकारे आपली पालकची कुरकुरीत भजी तयार झाली आहे। अजिबात तेलकट नाही आपली पालकची भजी। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा।